हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण वेज चीज सँडविच कशा बनवायचे ते बघून घेऊया। आणि ही ब्रेड वेज चीज सँडविच खायला खूप टेस्टी लागतोय आणि कमीत वेळामध्ये फटाफट होईल तशा पद्धतीने आपण आज ही सँडविच बघणार आहोत। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। पहिला तर ते गॅस ऑन करून गॅसवर तवा ठेवून घ्या गरम करायला। तवा व्यवस्थित तापल्यानंतर 1 चम्मच बटर टाकून घ्या। बटर व्यवस्थित मेल्ट होऊ द्या। व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आता आपण ब्रेड तवावरती ठेवून छानपैकी रोस्ट करून घ्यायचे आहेत। इथे मी 2 ब्रेड ठेवत आहे रोस्ट करायला। तुम्ही इथे पाहू शकता तव्यावर दोन्ही बाजूला थोडीशी जागा आहे, त्यामुळे इथे मी कांद्याचे स्लाइस आणि टोमॅटोचे स्लाइस फ्राय करून घेते। दोन्ही बाजूला पण इथे मी टमाटा आणि कांदा थोडेसे कॅप्सिकम स्लाइस पण ठेवून घेते। तुम्ही कोणतीही भाजी आवडतात ते तुम्ही इथे फ्राय करायला ठेवू शकता। इथे मी कांदा, टमाटा आणि कॅप्सिकम वापरले आहेत ब्रेडवर ठेवायसाठी। आणि गॅस मीडियम हाय हीट वरती ठेवूनच हा प्रोसेस करायचा आहे। एका बाजूला छानपैकी ब्रेड फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण पलटून घ्यायचे। त्यासाठी इथे मी वरून पण थोडीशी बटर लावत आहे। तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही ब्रेडला पण छानपैकी बटर स्प्रेड करून घ्या अशा पद्धतीने। बटर स्प्रेड झाल्यानंतर आता आपण ब्रेड पलटून घेऊया। दुसऱ्या बाजूला पण आपण छानपैकी रोस्ट करून घेऊया ही ब्रेड। इथे मी पलटून घेते। दुसऱ्या बाजूला पण छानपैकी फ्राय करून घेतले आहेत। एका बाजूला फ्राय झाल्यानंतर कांदा, टमाटा आणि कॅप्सिकम स्लाइस ब्रेडवर ठेवून घ्या अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आता कांदा, टमाटा, कॅप्सिकम ठेवल्यानंतर वरून थोडेसे तिखट, चिमटभर धनिया पूड आणि चिमटभर चाट मसाला, जीरा पावडर यावर टाकून घ्या। तुम्ही पाहिजे तर यावर चिमटभर मीठ पण वापरू शकता, पण मी इथे मीठ नाही वापरत कारण इथे मी चीज वापरत आहे, त्यामुळे मीठ नाही वापरले। कारण चीज मध्ये मीठ असतो ऑलरेडी, त्यामुळे इथे मी मीठ नाही वापरले। तुम्ही पाहिजे तर मीठ पण टाकू शकता आणि वरून चीज पण ठेवू शकता। वरून चीज स्लाइस ठेवल्यानंतर वरून एक ब्रेड ठेवून घ्या आणि असा चम्मचने मस्तपैकी प्रेस करून छानपैकी दोन्ही बाजूला फ्राय करून घ्या। ऑलरेडी ब्रेड दोन्ही बाजूला फ्राय असतो, त्यामुळे खूप ब्रेड रोस्ट करायचं गरज नाही। दोन्ही बाजूला असं थोडीशी हलका साधारण 3 ते 4 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्या। इथे मी दोन्ही बाजूला पलटून छानपैकी ब्रेड रोस्ट करून घेतले आहेत। मस्तपैकी चीज पण मेल्ट झाले आहेत। आता आपला ब्रेड वेज चीज सँडविच रेडी आहेत। तुम्हाला कट करून पण दाखवते चाकूने। मस्तपैकी कट झाले आहेत आणि चीज मस्तपैकी ब्रेड मध्ये मेल्ट झाले आहे। तुम्ही इथे पाहू शकता खूप हेल्दी रेसिपी आहे। छोटा मोठा भूक असले तर फटाफट करून खाऊ शकता आणि लहान मुलांना खूपच आवडेल। नक्की एकदा ट्राय करा। रेसिपी आवडली असले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।